RJ9933 जसे की आपण काल पाहिलं आपण होतं आणि भरपूर समजा 3-4 हॉटेल्स होते. त्याच्यानंतर रात्री आपण होता. खूप मस्त मजा वाटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये आपण आणलेली मच्छी रात्री फ्राय करायला त्यांनी सगळी करून आपल्याला येते दिली. आणि चीप रेटमध्ये तुम्हाला जर कधी राईडचा प्लॅन झाला तर फॅमिली प्लॅनिंग वगैरे काही केलं तरी मस्त हॉटेलचं इथे आम्ही वरच्या हॉटेलला गेलो होतो. आणि हॉटेलचं नाव काय ओजानू निवास हॉटेल आहे. रेस्टॉरंट फॅमिली सर्व AC नॉन AC रूम सगळ्या अवेलेबल आहेत तिथे. आता तकरीबन आता 10:52 झाले. आम्ही आज लेट झालो. सकाळी उठायलाच लेट झालो होतं. तसं काय एवढं खास जायचं नव्हतं. लेट प्लॅन आमचा जाण्याचा बघूया कुठे कुठे होतं आज कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बट आज ॲक्च्युली उशीर झाला आम्हाला सकाळी भेटतो सगळं करण्यासाठी. नेक्स्ट तुम्ही आता बघताय ओजू हॉटेल आहे. ओजन हॉटेल नॉन AC त्याच्यात आम्ही गेलो त्याच्यापेक्षा उत्तम प्रकारची सुविधा त्या हॉटेलमध्ये देतात ते लोक. आणि समोर बघताय बीच सुविधा आहे. मस्त समुद्राचा व्ह्यू तुम्हाला वरून बघता येईल. आता इथून झाडामुळे तुम्हाला एकदम क्लिअर नाही दिसणार पण तुम्हाला अजून जरा पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पाहू शकता समोरचा व्ह्यू आहे झाला. एक वरती तिथे टॉवर आहे. माहिती नाही दिसायला पण जबरी वाटते तिकडे. आपण आम्ही तिकडे गेलो नाही. आम्हाला सगळी फॅसिलिटी अवेलेबल असल्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. बट छान आहे तिकडे जायचं जाऊन यायचं बघायचं काय आहे तिकडे. आणि समोरचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही पाणी आहे आणि समुद्रच पुढे आहे. आणि त्या हॉटेलमधून वरून जो व्ह्यू पाहताय तुम्ही त्या व्ह्यूवरती मस्त दिसतात आणि पुढचा व्ह्यू एकदम क्लिअर दिसतो आणि छान वाटतं तुम्हाला बसायला बाल्कनीमध्ये. तुम्ही समोर बघू शकता किती छान दिसतंय. व्ह्यू एकदम कम्फर्ट आहे आणि वातावरण पण सुंदर आहे. थोडीशी आता धूप जास्त असल्यामुळं गरमी लागते पण ठीक आहे. गरमी असली तरी पण रूममध्ये असल्यानंतर AC वगैरे रूममध्ये छानच वाटतं. आणि यात भारी म्हणजे कमी रेटमध्ये या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी विचारलं की काय प्राईज आहे रेस्टॉरंटच्या काय नाही. तर कोणी 3,000 रुपये नॉन AC ते 4,000 3,500 असं सांगतात. तर ह्याने आपल्याला 2,500 सांगितलेले परंतु 2,000मध्ये आपल्याला त्यांनी कम्फर्ट आपल्याला मस्त सोय करून दिली. बाकी खाण्यापिण्याचे तो एक्स्ट्रा चार्जेस लागला तो वेगळाच आपला. पण बाकीच्या गोष्टी त्याने आपल्याला छान सर्विस दिली आणि सर्व गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्हाला आता दाखवतो हॉटेलचा पूर्ण व्ह्यू दाखवतो इथून पुढे गेल्यावरती. पण कसं चालू तुम्हाला दाखवतो हॉटेलचा व्ह्यू. या साईडला थोडी दिवाण बनवली होती. आतमध्ये गार्डन टाईपमध्ये आहे. तुम्हाला जर चेअर वगैरे लावून जरी बसायचं असेल इथे तर इथे नारळाची झाडं आहेत त्याच्यामध्ये सावलीला बसू शकता आरामामध्ये. नारळ आलेले आहेत डोक्यात पडेल त्याची भीती वाटते पण ठीक आहे. आणि इथून ह्या साईडून बघता तुम्ही आणि हा व्ह्यू पूर्ण समुद्र थोडा दाखवतो अजून तुम्हाला. या साईडून बघतो तुम्ही वरती हां खाली पण आहेत पण वरती जी लॉजिंग आहे तिथे तुम्हाला प्लेस दिसेल आहे वरतून इथून आहे. त्या साईडून त्या पण रूम्स आहेत थोड्या छोट्या साईजमध्ये आहेत. त्या साईडला त्यांनी नवीन काढलेलं अजून करायचं काम चाललं आहे त्यांचं. या ठिकाणी इथे आम्ही थांबलो होतो स्टे आणि बाल्कनीवरती. आणि खाली जर बसायचं असलं तर इथे सुद्धा सुविधा आहे तशी हॉटेलची. तुम्ही इथे सुद्धा येऊन स्टे करू शकता. तर तुम्हाला जर नक्की जर या साईडला जर आला कधी तर तुम्ही नक्की या हॉटेलमध्ये या. माझं तर इच्छा आहे की तुम्ही इथे चालेल ठीक आहे. बाकी पण हॉटेल आहेत पण ठीक वाटली मला फॅसिलिटी. बाकी तुमची मर्जी की कुठे राहायचं कुठे नाही राहायचं हे तुमच्या हातात आहे. आता आमचा प्लॅन झालेला आम्ही रेडी झालेलो आहे जाण्यासाठी. आता नेक्स्ट राईड आमची बाहेर परत चालली. बघूया आता कुठल्या नेक्स्ट पॉईंटला आम्ही चाललो ते तुम्हाला सांगतो. आणि रात्री खूप मजा आली ठीक आहे. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो नक्की करा. थँक्यू.